स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरे ते स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाईम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। जत तालुक्यात आज सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने दमदार हजेरी लावली। यामध्ये परिसरातील काही वृक्ष उन्मळून पडली, तर काही घरांचे पत्रे उडून गेले आहेत। नेहमीच आपल्या समाजकार्यात अग्रेसर असणाऱ्या तुकाराम बाबांनी प्रवासामध्ये असताना वेळ न दवडता स्वतः आपल्या वाहनामधून उतरून रस्त्यावर पडलेली झाडे बाजूला केली। त्यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे। सायंकाळच्या वादळी वाऱ्याच्या नंतर काही घरांचे पत्रे उडून गेले आहेत, तर संसार उपयोगी साहित्याचेही नुकसान झाले आहे। अशाच प्रकारचे वादळी वाऱ्याने परिसरातील वृक्ष हे पडले आहे। याचा वाहनधारकांना त्रास होऊ नये यासाठी तुकाराम बाबा महाराज यांनी स्वतः ही झाडे वाटेतून दूर केली। आज वादळी वाऱ्यासह जतपूर भागामध्ये व येडवी भागामध्ये चांगला पाऊस पडला। त्याचबरोबर अनेक लोकांची घराची पत्रे उडले, अनेक लोकांचं नुकसान झालेलं आहे। त्याचबरोबर लाईट खंडित झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात वादळ सुटलं आणि त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे। म्हणजे या माध्यमातून प्रशासनाला विनंती आहे की त्वरित लोकांचे पंचनामे करून ह्या गोष्टीचा, कारण ह्याच्या अगोदर पण पंचनामे होतात पण त्याचा कुठलाही बाकीची गोष्टी मोबदला होत नाही। पण अनेक लोकांची घरं, त्यात आमच्याही मठामधील बऱ्यापैकी नुकसान झालेले आहे। जत तालुक्यामध्ये जे मोठमोठे झाडे आहेत रस्त्याच्या कडेला पडलेले आहेत, अनेक पद्धतीनं अनेक गरीब लोकांचे घरांचे पत्रे सगळे उडून गेले, आसंगीमध्ये पत्रे उडून गेले आहेत। वस्त्यामध्ये जेवढे काही नुकसान होता येईल तेवढी मोठ्या प्रमाणात अचानक वादळी वारा आला आणि त्यामध्ये हा प्रकार घडलेला आहे आणि याचे प्रशासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करायची अपेक्षा। धन्यवाद। जय भारत।